प्रबुद्ध भारत मंडळातर्फे देखील भारतीय सैन्याचं कौतुक करत जल्लोष साजरा करण्यात आलाय। पुलवामा 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 सैनिक शहीद झाले होते। याचं उत्तर म्हणून आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:30 भारतीय वायुसेनेच्या मार्फत पाकिस्तानी दहशतवादी विरोधी हवाई हल्ला केल्यामुळे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रबुद्ध भारत चौक इथं आतिषबाजी व मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पहाटेच्या वेळेला भारतीय सैन्याने जे पराक्रम करून दाखवलेला आहे, भारतीय सैन्य कधीही पाठीमागे सरकणार नाही आणि भारतीय सैन्याच्या पाठीमागे 130 कोटी जनता खंबीरपणे आम्ही उभा आहे। परंतु भारतीय सैन्याचं धैर्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सैनिकाला मारून त्यांनी तर आनंद उत्सव साजरा करत असलेली, तर आज आम्ही त्यांच्या कॅम्पसमध्ये घुसून आमच्या भारतीय सैन्याने त्यांच्या जवळजवळ शेकडो अतिरेकींना उद्ध्वस्त केलेला आहे। तर एक भारतीय नागरिक म्हणून आणि बहुजन समाज पार्टीचा एक नगरसेवक म्हणून भारतीय सैन्याचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अंतःकरणापासून अभिनंदन करतो। सैनिकांनी सडेतोड उत्तर दिल्याबद्दल पीबी ग्रुपच्या वतीने त्यांचा आम्ही अभिनंदन करतो और यापुढे असंच सडेतोड उत्तर देत राहू। पाकिस्तानच्या अतिरेकीचं उद्ध्वस्त केले याबद्दल पीबी मंडळातर्फे आधी भारतीय सैनिकाला धन्यवाद। हत्याकांडानंतर ज्या ठिकाणी मोदी सरकार भाषणं करत सुटलंय, ही करत सुटलंय, पण त्याचा निषेध करण्याचं साधं साधन सुचिता ठेवलेली नाही। तर ह्या पुढं पाकिस्तानला मुंहतोड जबाब द्यायला पाहिजे, कारण पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम या भारतामध्ये आहेत, पण त्यांना संरक्षण आहे, पण तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण नाही। म्हणून ह्यापुढं त्यांचे गैरकृत्य आपण पचवून घ्यायचं नाही आणि त्यांना सडेतोड जबाब द्यायचा। सामान्य जनता सुद्धा राहते, आपण जर हल्ला केला तर ती मरेल अशी काही शहाण्यांनी भीती व्यक्त केली आहे। अख्खं पाकिस्तान भारताच्या विरुद्धात आहे, त्यामुळं इथून आपल्या सैन्याने अशी मुसंडी मारावी की थेट कराचीलाच जाऊन थांबावं। तोपर्यंत रस्त्यात कोण आडवं येईल त्याला सोडूच नाही, ही अपेक्षा मी सरकारकडनं करतोय। त्यांना पाठबळ द्यायला आम्ही 24 तास आहोत, आमच्याच बटालियन त्यांना पाठबळ देत आहेत। यावेळी पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, अध्यक्ष अजय इंगळे, विजय माने, अमित माने, लखन चंदनशिवे, संजय इंगळे, पंकज रणशिंगारे, संदीप कापुरे, विकी चंदनशिवे, विकी कांबळे, रोहित स्वाके, करण वडवे, बाबा गायकवाड, विकी माळाळे, नाना कापुरे, अमित बनसोडे, आदित्य चंदनशिवे, धोंडीबा कापुरे, सूरज कांबळे, रोहित चव्हाण, विकी घेचंद, विराज सरवदे, प्रशांत शिंदे, नितीन जाधव, वैभव पात्रे, आशिष पात्रे, प्रथमेश इंगळे आदी पीबी ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।